तर अक्षय शिंदेचं एन्काउंटर म्हणजे राज्य प्रायोजित दहशतवाद असं सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे। अक्षयला फाशीची शिक्षाच हवी होती, मात्र ही फेक एन्काउंटर स्क्रिप्ट असा आरोप सुषमा अंधारे यांनी केलाय। संजय शिंदे वादग्रस्त अधिकारी आणि प्रदीप शर्माचा पूर्वीचा साथीदार आहे असं देखील सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे। चौकशीसाठी उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या स्तरावरील समिती नेमा अशी मागणी अंधारे यांनी केली आहे। अंधारेंचे पीआय संजय शिंदेंवर कोणते आरोप? संजय शिंदे हा वादग्रस्त अधिकारी आहे। अनेक एन्काउंटर प्रकरणात तो वादात सापडलाय। टिकूच्या हत्येतील आरोपी विजय पालांडेला पळवण्यात संजय शिंदे यांचा हात होता। संजय शिंदे हा प्रदीप शर्माचा देखील काही काळ साथीदार राहिला आहे। सरकार कोणाला वाचवण्याचा प्रयत्न करतंय? अक्षयचा एन्काउंटर म्हणजे राज्य प्रायोजित दहशतवाद। संजय शिंदे हा अत्यंत वादग्रस्त पोलीस अधिकारी, अशा अनेक प्रकरणामध्ये एन्काउंटर प्रकरणात तो वादग्रस्त आहे, कारण तो प्रदीप शर्माचाही काही काळ साथीदार राहिलेला आहे। कुणाला वाचवण्याचा प्रयत्न सरकारने करत आहेत याचं उत्तर सरकारने दिलं पाहिजे, कारण अशा पद्धतीने एन्काउंटर करणं हा स्टेट स्पॉन्सर्ड टेररिझम आहे, ज्याला आम्ही राज्य प्रायोजित दहशतवाद असं स्पष्टपणे म्हणतोय। मी असं म्हणते की उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाच्या स्तरावरची समिती नेमा आणि या सगळ्या फॅक्ट्स तपासून बघा। मी थेट आरपार सांगते की हा प्री प्लान फेक एन्काउंटरचा एक स्क्रिप्टेड स्टोरी आहे। ही कमिटी म्हणजे थट्टा आहे। माझीच बॅट, माझाच बॉल, माझा स्टंप आणि मी 6 केला काढलेला आहे, मी 4 मारलेला आहे, हे तुम्ही जाहीर करा, असं नाही।